अनधिकृत मासेमारी रोखण्यासाठी आता ड्रोनची नजर असणार आहे। 7 सागरी जिल्ह्यातील ड्रोन प्रणालीचं उद्घाटन करण्यात आलंय। मत्स्य बंदर विकास मंत्री नितेश राणेंच्या हस्ते उद्घाटन करण्यात आलेलं आहे। सिंधुदुर्गातील देवगड किल्ल्यावरून ड्रोन उडवत उद्घाटन करण्यात आलंय। रात्रीच्या वेळीही ड्रोन देखरेख करणार आहे। उड्डाणानंतर 2 तास हवेमध्ये उडण्याची क्षमता आहे। तर भारतात प्रथमच मत्स्य विभागाच्या वतीनं ड्रोन प्रणाली कार्यान्वित करण्यात आली आहे। राज्यातील 7 सागरी जिल्ह्यात ड्रोन प्रणालीचं उद्घाटन राज्याचे मत्स्य व्यवसाय आणि बंदरे विकास मंत्री नितेश राणे यांच्या हस्ते करण्यात आलंय। सिंधुदुर्ग देवगड किल्ला परिसरातून ड्रोन प्रणालीचं उड्डाण करून याची सुरुवात करण्यात आली आहे। 9 ठिकाणी आता ड्रोन प्रणालीचं उद्घाटन झालेलं आहे। ड्रोन ऍक्टिव्ह झालेले आहेत। दिवसभराचा ऍक्टिव्हिटी हे ड्रोनच्या माध्यमातून इमेजेस असो किंवा काही व्हिडिओज असो आम्हाला त्या डिपार्टमेंट आणि विभागीय उपलब्ध होतील। पोलीस खात्याच्या आम्ही संपर्कात आणि त्यांना बरोबर घेऊन ते ड्रोनचे इमेजेस शेअर केले जातील, आमच्याकडे शेअर होतील। अनधिकृत मासेमारीवर नियंत्रण ठेवण्यासाठी आज जी ड्रोन जी प्रणाली आहे त्याचं उद्घाटन मत्स्य व्यवसाय मंत्री नितेश राणे यांच्या हस्ते मुंबई येथे झालं। ही जी प्रणाली आहे ती इथे तुम्ही बघू शकता। हा जो ड्रोन आहे हा इथे आता सज्ज झाला आहे उडण्यासाठी। एकूण बघितलं तर हा जो ड्रोन आहे या ड्रोन द्वारे राज्यातील 7 ठिकाणी ही ड्रोन प्रणाली कार्यान्वित होणार आहे। आणि अशा पद्धतीने हा जो ड्रोन आहे हा इथून उड्डाण केल्यानंतर जी अनधिकृत मासेमारी आहे त्याच्यावर त्याची जी चित्र आहेत ती टिपली जाणार आहेत। आणि त्यानंतर हा जो ड्रोन प्रणाली आहे ती पूर्ण राज्यासाठी आहे ती आज कार्यान्वित झाली आहे। इथे बघू शकता अशा पद्धतीने ही जी समुद्रातील जी अनधिकृत मासेमारी असेल म्हणजे परराज्यातील ज्या बोटी येतात आणि त्यामुळे जी मासेमारी परराज्यातील बोटींद्वारे होते त्याच्यावर नियंत्रण हे ठेवलं जाणार आहे। आणि त्यामुळे ही जी प्रणाली आहे ती आजपासून मत्स्य व्यवसाय विकास मंत्री नितेश राणे यांच्या हस्ते याचं जे उद्घाटन आहे ते झालेलं आहे। आणि हा सिंधुदुर्ग जिल्ह्यातील देवगड येथून ही जी ड्रोन जो आहे तो ह्या संपूर्ण सिंधुदुर्ग जिल्ह्यातील जे सर्व बंदरं आहेत त्या बंदरातील समुद्रात जी अनधिकृत मासेमारी होत असेल तर त्याच्यावर नियंत्रण हे ठेवलं जाणार आणि हे एक मोठं शासनाने पाऊल उचललेलं दिसतंय। सुरेश कौलगेकर, जय महाराष्ट्र, देवगड, सिंधुदुर्ग।